नमस्कार, जय महाराष्ट्र. मी शिवकुमार नागाळे, मनसे जिल्हाध्यक्ष लातूर. या लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात वेगवेगळ्या गावात विविध पवनचक्की कंपन्या आणि त्यांच्या दलालांनी जो धुमाकूळ घातला आहे त्या संदर्भात मी आपल्याला काही गोष्टी माहीत व्हाव्या. शेतकऱ्याची कशा प्रकारे लूट केली जाते, गौण खनिज उपसा कशा पद्धतीने केला जातो आहे मुरमाच्या माध्यमातून, आणि हजारो वृक्षाची तोड करून निसर्गाचा ऱ्हास या कंपन्याकडून कसा केला जात आहे त्याविषयी सविस्तर मी आपणास थोडक्यात सांगणार आहे. आता सुरुवातीला आपण या कंपन्या शेतकऱ्याची आर्थिक लूट कशा पद्धतीने करत आहेत एक 2-3 उदाहरणं देऊन आपल्याला मी सांगतो आहे. ह्याच्यामध्ये शेतकऱ्याची जमीन अक्वायर केल्याच्या नंतर एखाद्या कंपनीचा तर्फे किंवा मार्फत म्हणून एखादी व्यक्ती त्या शेतकऱ्याची जमीन भाडेपट्ट्यावर खरेदी करतात, भाडेपट्ट्यावर घेतात आणि त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्याकडून यांनी जमीन घेतलेली आहे त्या शेतकऱ्याला कुठलीही कल्पना न देता पुन्हा एकदा एक उपभाडेपट्टा म्हणून केला जातो आणि त्या उपभाडेपट्ट्यामध्ये त्या शेतकऱ्याची कुठल्याच प्रकारची संमती न घेता, समजा उदाहरणार्थ शेतकऱ्याला जर एखाद्या 5 लाख रुपये दिलेले असले तर उपभाडेपट्टा केल्याच्या नंतर त्याची किंमत 5,50,000 रुपये होते. याचा अर्थ असा की साधारण एका पॉईंटला किमान 6 एकर जमीन लागते आणि ही एका एकरचे 50,000 रुपये जर वाढत असतील तर एका शेतकऱ्याचे या माध्यमातून 3 लाख रुपयाची लूट केली जाते. उदाहरणार्थ हा महेश हांगरगे नावाचा माझा एक सहकारी हा शेतकरी आहे. यांची याच प्रकारे हा मोगरग्याचा आहे औसा तालुक्यातल्या या शेतकऱ्याची अशा प्रकारे लूट केलेली आहे. दुसरा विषय TDS नावाचा एक यांच्याकडे प्रकार आहे. त्या TDSच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचे यांनी 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 29,000पासूनच्या रकमा आहेत. हे बहाद्याचे कात्रे नावाचे आमचे सहकारी शेतकरी आहेत. यांच्यासह यांच्या कुटुंबातील 3-4 लोकांचा TDS काटून घेतलेला आहे. साधारण त्याची रक्कम ही 2-3 लाखाची आहे. तिसरा विषय, शेतकऱ्यांची जमीन घेत असताना याच्यामध्ये एवढा दुजाभाव दाखवून दिला दिसतो की एका शेतकऱ्याला त्या पॉईंटला 30 लाख रुपये मिळतात, दुसऱ्या शेतकऱ्याला त्याच भागातल्या 35 लाख रुपये मिळतात आणि तिसरीकडे तिराईत शेतकऱ्याला त्याच भागातल्या 37 ते 40 लाख रुपये मिळतात. याचा अर्थ कंपनीचं शेतकऱ्यासोबतचं जे मूळ धोरण आहे ते अद्यापही शेतकऱ्याला माहीत झालेलं नाही किंवा आम्हाला कुणाला माहीत झालेलं नाही. कंपनीचं जे मूळ धोरण आहे ते मूळ धोरण आम्हाला माहीत झालं पाहिजे की शेतकऱ्याला एका एकरला किंवा 6 एकरला एकूण किती पैसे मिळतात हे मधले दलाल किंवा त्या कंपनीचे प्रतिनिधी अद्यापपर्यंत लोकांना ह्या बाबतीत काही कळू दिलं गेलेलं नाही. दुसरा विषय, शेतकऱ्यांना वाटलं समजा की आपली जमीन एवढी अक्वायर झाली आहे पण याच्यापेक्षा ज्या क्षेत्रामध्ये ह्यांचा वावर चालू आहे, ज्या क्षेत्र ताब्यात घेतलं आहे, शेतातलं भलं मोठं नुकसान होतं आहे, पिकांचं पाईपलाईनचं नुकसान होतं आहे, झाडांचं नुकसान होतं आहे. या बाबतीत जर शेतकऱ्यांना उठाव केला तर ही महाशय ह्या कंपन्याचे दलाल पोलिसाकरवी त्यांच्यावर दाबदडपण आणून त्यांना मधी घालायची भाषा करून त्यांच्याकडून कामं करून घेतली जात आहेत. त्यांना जेवढं मिळणारं नुकसान आहे ती नुकसान भरपाई दिली जात नाही. आता उदाहरणादाखल माझ्या गावातला एक गंगाधर महालिंग वाले नावाचा शेतकरी आहे. त्यांचा मुलगा हा अण्णा वाले, शिवरत्न वाले हा दिव्यांग शेतकरी आहे. त्या दिव्यांग शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये आंब्याची वनराई केली होती आणि 2 एकरमध्ये त्यांनी हरभरा पेरला होता. तो पूर्ण हरभरा त्यांनी उद्ध्वस्त केला ह्या कंपनीच्या वाहनाने. त्या आंब्याच्या झाडाचा सगळा मोहर तोर जळून गेला आहे. त्यांच्या जाणाऱ्या धुळीमुळं त्यांना तिथं जगणं मुश्किल झाले. दुसरा विषय, गोपाळ पाटील नावाचा एक आमच्यातला शेतकरी आहे. त्यांच्या घरचे, त्यांच्या मिसेस तर त्या गावच्या उपसरपंच आहेत. त्यांनी जेव्हा अन्याय झाल्याच्या नंतर त्या कंपनीसोबत विचारणा केली की माझं पाईपलाईनचं नुकसान झालं आहे, माझं झाडाचं नुकसान झालं आहे आणि त्यांचं असं माझं म्हणणं आलं आहे, त्यांचं लिखित स्वरूपात म्हणणं आहे माझ्याकडे
की त्यांच्या 3 ते 4 एकर जमिनीचं हेलिपॅड सारखं तयार करून ठेवले आणि त्याची जमीन फक्त 1 एकर त्यांनी ताब्यात घेतलेली आहे. त्या 1 एकरचा पैसा त्यांनी दिला आहे, पण 3-4 एकर जमिनीची त्यांनी नासधूस करून ठेवलेली आहे. दुसरी गोष्ट, हा सुयोग नावाची जी कंपनी आहे, कारण मुख्य कंपनीचा माणूस हा इथं कुठं दिसत नाही. मुख्य कंपनीच्या खाली काही सब कॉन्ट्रॅक्टर आहेत, ती लोक इथं कामं करतात. एक जण जमीन अक्वायर करतो, एक जण डेव्हलप करतो, एक जण लाईटचं काम करतो, काही जण नुकसान भरपाईचं कामं करतात. ह्याचं त्याच्यावर आणि त्याच्यावर ढकलून देऊन शेतकऱ्याची माती करण्याचं ह्या एजंटाचं, ह्या दलालाचं काम चालू आहे. शिवलीच्या रस्त्याला 30 लाख रुपये एकर जमीन आहे आणि माझे मित्र आहेत तिथे एक फुलचंद मोहिते म्हणून, त्यांचा मुलगा आहे प्रशांत, त्यानं माझ्याकडे काल तक्रार केली आहे की त्या कंपनीच्या लोकांनी माझी विहीर बुजवली आहे. जेव्हा त्यानं सांगितलं की मी शिवकुमार नागरेला सांगतोय की माझी विहीर बुजवली आहे, तुम्ही दुरुस्त करून द्या, त्यांनी काल सांगितलं आज त्या ठिकाणी मशीन बसवून ठेवली आहे त्यांनी गाळ काढायची. परंतु त्याची जमीन जेवढी अक्वायर केली आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याची जमीन त्यांनी ताब्यात घेतली आहे. त्या जमिनीचं नुकसान केलं आहे, तिथल्या ऊसाचं नुकसान केलं आहे, कांद्याचं नुकसान केलं आहे. शिवरत्नवालेच्या 1 एकर कांद्याची सोयी माती करून ठेवली आहे त्यांनी. माझं कंपनीच्या लोकांना असं सांगणं आहे की तुम्ही जमीन घेत असताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या भूलथापा दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांना असं सांगितलं आहे की ह्या पॉईंटला तुमची एवढी जरी जमीन अक्वायर होत असली तरी हा पॉईंट फक्त 10 ते 20 गुंठ्यामध्येच राहणार आहे आणि बाकीची जमीन तुम्हाला सगळी वापरात येणार आहे. दुसरी गोष्ट, त्यांना आपण असं सांगितलं की हा पॉईंट झाल्याच्यानंतर, ह्या कामाची सुरुवात झाल्याच्यानंतर तुमच्या कुटुंबातली एखादी व्यक्ती सुशिक्षित असेल किंवा अशिक्षित असेल तर त्या ठिकाणी आम्ही गार्ड म्हणून लावू. त्या आशेवर शेतकऱ्यांनी तिथं जमिनी दिलेल्या आहेत. आणि जमिनी देत असताना आज एवढी दयनीय परिस्थिती शेतकऱ्याची झालेली आहे. नेहमीचा दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी कमी पाऊस, मुलाबाळांची लग्न, वेगवेगळी कारणं, आर्थिक विवंचनेतून ह्या शेतकरी जमिनी देत आहेत. त्या जमिनी देत असल्याचा मोबदला अशा पद्धतीने तुम्ही घेणं योग्य नाही. त्यामुळे माझी आपणाला विनंती आहे की आपण शेतकऱ्यासोबत जो करार केलेला आहे तो करार त्यांना मराठीतून द्या, त्यांना वाचून दाखवा. आपण किती वर्षासाठी केलेला आहे, आपण त्यांना किती लाख दिलेले आहेत, त्यांच्या हातावर किती पोचलेले आहेत, ह्या सगळ्या बाबी तुम्ही त्या लोकांना सांगितल्या पाहिजेत. परंतु एका माळाचे सगळे मनी झालेले आहेत. या ठिकाणी कुणी कुणाला विचारायला भाग नाही, कुणी कुणाला बोलायला भाग नाही. स्वतःची जमीन शेतकऱ्याची गेली आहे आणि त्यांना पोलिसाकरवी जर त्यांना पोलीस पाठवून जर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये नेऊन बसवून ठेवत असाल तर ही निजामशाही आहे. ह्या इंग्रजाच्या अवलादी इथं जन्माला आल्यात का असं मला वाटतंय. त्याच्यामुळे मी कंपनीच्या दलाला आणि कंपन्यांना सांगतो की ज्याचं आपण शेतीचं नुकसान केलेलं आहे, ज्यांचं पाईपलाईनचं नुकसान केलेलं आहे, ज्यांचं झाडाचं नुकसान केलेलं आहे, अशा सगळ्या लोकांना, अशा सगळ्या शेतकऱ्यांना आपण तात्काळ नुकसान भरपाई द्यावी. दुसरी गोष्ट, ज्याचे TDSच्या नावाखाली आपण पैसे ठेवलेले आहेत ते सगळे पैसे येणाऱ्या 4 दिवसात त्या शेतकऱ्यांना आपण द्यावेत. आणि दुसरी गोष्ट, आपण ज्या ठिकाणी शासनाच्या ताब्यात असणाऱ्या जमिनीचा किंवा तलावातून, गायरानातून, अशा अनेक ठिकाणातून जो उपसा केलेला आहे मुरमाच्या माध्यमातून, त्याची आपण शासनाच्या दरबारी किती पैसे भरलेत त्याची माहिती इथं आम्हाला द्यावी. अन्यथा या महसूलच्या अधिकाऱ्यांनी त्याची सखोल चौकशी करून आपला जो शासनाच्या नियमाप्रमाणे जो दंड असतो, महसूल असतो, तो त्यांच्याकडून वसूल करावा. अन्यथा येणाऱ्या 8 दिवसाच्या आत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्या शेतकऱ्यांना, अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन, इथल्या लोकांना सोबत घेऊन या कंपन्याच्या आणि दलालाच्या विरोधात जन आंदोलन उभं करून या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार आहे, याची नोंद घ्यावी.